न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए, हर खबर सबसे पहले। न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया महत्त्वाची बातमी। पुणे येथे शासकीय विश्रामगृह आमदार निवासात महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची बैठक संपन्न। बागवान समाजातील उत्कृष्ट कार्य करणारे 100 व्यक्तींना पुण्यात पुरस्कार देणार असल्याची माहिती। महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीची बैठक पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे आनंदाच्या वातावरणात पार पडली। यावेळी महाराष्ट्रातील बागवान समाजातील प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांची खास हजेरी होती। याप्रसंगी महाराष्ट्र बागबान वर्किंग कमिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शरीफ बागवान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मीटिंगची सुरुवात महाराष्ट्रातील आलेले पदाधिकाऱ्यांचे परिचय, स्वागत, आभार मानून करण्यात आली। महाराष्ट्रात बागवान समाजासाठी महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटीची ध्येय, धोरणे व समाजाचा विकास कशा पद्धतीने करणार याविषयी थोडक्यात माहिती दिली व पुणे येथे महाराष्ट्रातील बागवान समाजातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय विशेष प्रावीण्य, उत्तम कार्य करणारे असे आमचे बंधू भगिनी व विद्यार्थी इत्यादीचा मुख्यमंत्री इतर स्थानिक आमदार, खासदार, शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्याचे ठरले आहे। हे कार्यक्रम 2 महिन्यात होणार आहे। यात डॉक्टर, वकील, वर्ग 1 सरकारी अधिकारी, अभियंते, शालेय शिक्षक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, व्यापारी इत्यादी समाजातील सुमारे 100 व्यक्तींना ट्रॉफी, प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीला सातारा येथील उपाध्यक्ष शाकीर बागवान, नासिर बागवान, ॲडव्होकेट जैद अकबर अली, अब्दुल बाकी बागवान, औरंगाबाद बाकी बागवान उपस्थित होते। समद बागवान, गफ्फार भाई चौधरी, सोलापूर येथील हाजी फिरोज तुळजापुरे, हाजी मुस्ताक बागवान, मोहोळ, मतीन भाई बागवान, पटेल, पुणे शहरातून डॉक्टर सलीम बागवान, AR बागवान, रफिक बागवान, सलीम बशीर बागवान, शौकत बशीर, मॅरेज ब्युरोचे कासिम इस्माईल चौधरी, नांदेड अब्दुल गफार बागवान चिखली, हाजी सामद पिरण बागवान, मुंशी चिखली यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। या सभेला यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष शरीफ बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी साकीर बागवान सातारा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अकबर बागवान पुणे यांनी विशेष परिश्रम घेतले। आलेले पाहुण्यांचे डॉक्टर शरीफ बागवान यांनी मनापासून आभार मानले। भविष्यात असं सहकार्य मिळत राहावे अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली।